आज 19 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. राज्यात पावसाचा जोर अजून काही वाढलेला नाहीये. वाऱ्याची दिशा थोडीफार बदलली आहे दक्षिणेकडून किंवा दक्षिण-पश्चिमेकडून. वादळयुक्त वारे थोडेफार राज्यात पोहोचू लागलेत. पण अजूनही हे वारे खूप जास्त प्रबळ नाहीत किंवा कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली आपल्या महाराष्ट्राच्या आसपास नाहीये. त्यामुळे वारे जरी बदलले असले तरी सुद्धा अजूनही विशेष पाऊस आपल्या महाराष्ट्रात दिसत नाहीये. सॅटेलाइट इमेजमध्ये जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी महाराष्ट्रावरती जास्त काही ढगाळ वातावरण नाहीये. क्वचित दक्षिण भागाकडे ढग आहेत. विदर्भात थोडे तुरळक ढग आहेत किंवा इकडे नंदुरबारच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. पण कोणतेही ढग सध्या पाऊस देतील असे नाहीत. येत्या 24 तासातील जर आपण विचार केला, तर येत्या 24 तासामध्ये आपल्याला अ, धुळे, नाशिकचे पूर्व भाग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्यानंतर इकडे बीडचे पश्चिम भाग, सोलापूरचे पश्चिमेकडील भाग असू शकतात, सांगली, सातारा, पुणे, पूर्व भाग या ठिकाणी सगळीकडे नाही मात्र 1-2 ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा पाऊस खूप कमी क्षेत्रावरती राहील किंवा खूप थोड्या प्रमाणातच पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर वाशिम, हिंगोली, यवतमाळ या भागाच्या आसपास सुद्धा हलक्याशा सरी काही ठिकाणी किंवा हिंगोली याच्या आसपास हलक्या पावसाच्या सरी राहतील. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली किंवा नागपूरचे पूर्व भाग याही ठिकाणी 1-2 ठिकाणी हलक्याच पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. जास्त काही शक्यता याही ठिकाणी नाही. आणि कोकण घाट ढगाळ हवामान एखाद्या ठिकाणी झाली तर हलकी पावसाची सरी येईल. जास्त काही याही ठिकाणी शक्यता नाही. आणि उर्वरित राज्यात इतर ठिकाणी सुद्धा विशेष काही पावसाचा अंदाज दिसत नाही. म्हणजे पावसाचा जोर कमीच आहे. बाकी उद्या आपण एक अंदाज देऊच, की पुढील 10 दिवस राहिलेला जून पाऊस कसा असेल? पेरणी संदर्भात तुमची काही म्हणजे जर समस्या असेल त्याबाबत सुद्धा थोडक्यात आपण बोलूयात. आणि जुलै महिन्यात सुद्धा कसं पाऊस राहू शकतो त्याचा सुद्धा अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवू. व्हिडिओ सकाळचा पाहायचा असेल तर YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. Facebook पेज फॉलो करून ठेवा.